नमस्कार. शंकर महाराज धनकवडी पुणे. आज आपण शंकर महाराजांची थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. पुण्यातील धनकवडीचे योगी श्री शंकर महाराज यांनी 1947 साली समाधी घेऊन आपले प्राण पंचतत्वात विलीन केले. त्यांच्या भक्तांनी त्या काळात महाराजांचे शरीर पुण्यात सर्वत्र शेवटच्या दर्शन करण्यासाठी फिरवले आणि पद्मावतीला आणून तेथेच जमीन खणून महाराज यांचे शरीर त्या जमिनीत ठेवले. वरून माती टाकली. त्या मातीच्या ढिगाऱ्यावर हार व फुले होते. जसा जसा अंधार पडायला लागला होता तसे तसे सर्व भक्त आपापल्या घरी निघून गेले. कारण त्या काळी 1947 साली धनकवडी भागात सर्वत्र मोठे जंगल होते. त्या जंगलात रानटी कुत्रे, वाघ आणि इतर जंगली प्राणी होते. त्यामुळे महाराजांची भक्ती करणे वेगळे आणि आपला जीव वाचवणे वेगळे. रात्री त्या जंगलात थांबणे योग्य नाही. महाराज गेले, त्यांचे शरीर आपण विधिवत पुरले. आता आपले काम झाले, शेवटी आपला पण संसार आहे असा विचार करत हळूहळू सर्वजण निघून गेले. रात्र झाली. त्या भयंकर जंगलात महाराजांची समाधीजवळ त्यांचा एक शिष्य थांबला होता. या शिष्याने विचार केला की जंगलात रानटी कुत्रे आहेत. रात्री त्यांनी जर महाराजांच्या समाधीवरची माती उकरून महाराजांचे शरीर बाहेर काढले आणि खाल्ले तर आपल्या लाडक्या गुरूंच्या शरीराची अशी दुर्दशा व्हायला नको. म्हणून तो शिष्य तेथून घरी परतला नाही. रात्री अनेक वेळा जंगली कुत्री आली. त्या शिष्याने त्यांना दगडी मारून पळवून लावले. तो शिष्य रात्रभर जागत जंगली प्राण्यांना न भीता तेथेच समाधीचे रक्षण करत राहिला. काय त्या शिष्याचे धाडस बघा. तुम्ही जर एकच रात्र एकटे जंगलात जेथे रानटी कुत्रे, इतर जंगली प्राणी आहेत त्यांना दगडाने हाकलत काढली तर तुम्हाला कल्पना येईल की त्या शिष्याने काय धाडस केले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने विचार केला की आता आपल्याला महाराजांच्या समाधीचे रक्षण करण्यासाठी येथेच कायमचे थांबले पाहिजे. त्याने तसा निश्चय केला आणि तो तेथेच थांबला. त्या शिष्याने 1-2 दिवस नव्हे तर तब्बल 25 वर्ष महाराजांच्या समाधीची राखण करत राहिला. तो ही समाधी राखण्यासाठी त्याला कोणी काही दर महिना पैसे देत नव्हते किंवा पगार देत नव्हते का खायला अन्नही देत नव्हते. पण त्याला कशाचीही अपेक्षा नव्हती. त्याबद्दल त्याला कोणी पुरस्कार देणार पण नव्हतं, 4 पैसे मिळणार पण नव्हते. पण केवळ गुरूंवरच्या अफाट प्रेमासाठी आणि आपल्या गुरूंच्या शरीराची जंगली प्राण्यांनी दुर्दशा करू नये म्हणून तो शिष्य तेथेच थांबला होता. भूक लागली की त्या जंगलात दूरवर कुठेतरी 4-5 घरे होती. त्या घरात जाऊन भिक्षा मागायची. ती माणसे जे देतील ते समाधानाने घ्यायचे आणि परत महाराजांच्या समाधीजवळ यायचे. असे 7-8 दिवस झाले. इकडे त्या शिष्याची बायको नवऱ्याला सगळीकडे शोधायला लागली. तिला काळजी पडली की आपला नवरा घरी का नाही आला, कुठे गेला, काय झालं त्याचं. ती बिचारी नवऱ्याला शोधत शोधत महाराजांच्या समाधीजवळ आली तर तिने पाहिले की आपला नवरा वेड्यासारखा एकटाच त्या समाधीजवळ बसून आहे. तिने नवऱ्याला घरी परत चालण्यासाठी विनवले पण त्याने काही ऐकले नाही. आता आपला नवरा ऐकणार नाही हे त्या माऊलीच्या लक्षात आले. तेव्हा त्या माऊलीने पण त्यांच्याबरोबरच समाधीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्या गुरुवेड्या शिष्याची ती पतिव्रता साधी भोळी बायको तिने विचार केला की जिथे माझा नवरा राहील तिथेच मी पण राहणार. तिने घरी जाऊन थोडीफार भांडी घेऊन आली. दोघांनी तेथेच छोटीशी झोपडी उभी केली आणि ते दोघे तेथेच राहू लागले. आपल्या गुरुच्या समाधीची राखण करणारा तो वेडा शिष्य आणि त्या शिष्याची काळजी घेणारी त्याची ती वेडी पतिव्रता पत्नी. उन्हाळ्यात महाराजांच्या समाधीला ऊन लागू नये म्हणून त्याने छत्री दिवसभर धरली तर पावसाळ्यात पाण्याचे लोट यायचे. तिथे त्या काळी भरपूर उतार होता. त्या पाण्याच्या लोटाने समाधीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून तो वेडा शिष्य त्या समाधीच्या वरच्या भागात आडवा झोपायचा. वरून पडणारा प्रचंड पाऊस, वरून येणारे पाण्याचे लोट त्या शिष्याने आपल्या अंगावर घेतले पण गुरुच्या समाधीला काही धक्का पोहोचू दिला नाही. असे 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 25 वर्ष केलं. काही दिवसांनी महाराजांचे काही शिष्य तेथे समाधीचे दर्शन घ्यायला आले होते. त्यांनी
मग त्यांनी एकत्र येऊन समाधीभोवती विटांचे बांधकाम केले, त्यावर पत्रा टाकला. हळूहळू काळ बदलला. जेथे जंगल कमी होऊन माणसं राहायला आली. 25 वर्षांनंतर आपल्याला आता जे मंदिर दिसत आहे ते मंदिर उभं राहिलं. कशाचीही अपेक्षा न करता आपल्या गुरुच्या समाजाची राखण करणारा तो वेडा शिष्य होता बाबूराव रुद्रकर. शंकर महाराज हे दिव्य पुरुष होते. त्यांनी खूप चमत्कार केले. ते चमत्कार रुद्रकर यांनी स्वतः पाहिले, अनुभवले. रुद्रकर यांच्या लक्षात आले की हा माणूस वेडा नाही तर खूप मोठा योगी आहे. त्याच्याकडे दैवी शक्ती आहे, त्याचं अस्तित्व आहे. म्हणून रुद्रकर यांनी शंकर महाराजांना गुरु मानलं आणि त्यांच्या समाधीची 25 वर्ष राखण केली. बाबूराव रुद्रकर यांनी 1985 मध्ये आपला देह ठेवला. पद्मावतीचा शंकर महाराजांचा समाधी असलेला मठ तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या बाबूराव रुद्रकर यांचा मठ, रुद्रशंकर मठ, भारती हॉस्पिटल जवळ आहे. हे कोणाला माहीत नसेल तर नक्की जा आणि तो मठ पण बघा. शंकर महाराजांच्या मठात सकाळी जेवढे दर्शनाला येतील तेवढ्यांना प्रसाद, गरम गरम प्रसाद देतात. महाप्रसाद असतो. या मठात गेल्यानंतर खरं तर मन खूप प्रसन्न होतं. तुम्ही नक्की शंकर महाराजांच्या मठाला भेट द्या. धन्यवाद.